मंडळी. हॅलो हाय, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार, तर स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचं आरोग्य नीट राहू. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात करत आहे. आता नैवेद्य दाखवलं स्वामींना आणि आता आम्ही जेवणार आहोत थोड्या वेळामध्ये, एक 10 मिनिटांनी. आणि आज मी बनवलेलं आहे स्वामींसाठी खीर. मी इथूनच तुम्हाला दाखवते. मी खीर बनवलेली आहे. परत जे पावटा असतो आणि वांगी त्याची आमटी बनवलेली आहे. परत पिठलं बनवलेलं आहे, भाकरी, पापड आणि इथे लसणाची चटणी आणि भात, असं साधं नैवेद्य बनवलेलं आहे स्वामींसाठी. आणि सकाळचं सुद्धा तुम्ही बघितलं असेल, आज साबुदाणे वडे होते. सो आता मी शिवांच्या डॅडींना जेवायला वाढणार आहे आणि मग आपण भेटूया. चला. Two hours later. आता ना कृष्णल स्कूल मधून आलेली आहे आणि आल्यानंतर ही अशी खेळत असते स्वतः एकटी. आता दादा नाही ना तिचा खेळायला, दादा नाही आता खेळायला, तर त्याच्यामुळे ती आता एकटीच खेळते अशी ना बाबू. दादा गेला ऍक्टिव्हिटी. हा, आज स्कूल मध्ये काय काय शिकवलं बाबू? स्कूल मध्ये हा, आज पेपर होता. किती भेटले पेपर मध्ये? 10 पैकी 10. किती? 10 फक्त 10 पैकी 10. 10 पैकी 10. अच्छा. तर सोल्जर बनणार आणि सगळ्यांना मारणार. आणि ना मी स्पेस मध्ये पण जाणार. मोठी झाल्यानंतर आणि डॉक्टर पण होणार. आणि अजून काय होणार आहे? पोलीस. हे सगळं एकत्र कसं होणार तू? हा, अगं मम्मा सांगू हा, असं होणार आहे सगळं. मी बघ, आधी मी सोल्जरला जाणार, त्याच्यानंतर डॉक्टरकडे जाणार, त्याच्यानंतर पोलीसला जाणार, त्यानंतर इंजिनियर बनणार मी. एक काम करतो मी, फक्त मी सोल्जरला. मला सोल्जर खूप आवडतं. हा. हा, फायटिंग गन मला खूप आवडतं. आणि फायनली हे असं हिने बनवलेलं आहे. एक मिनिट दाखवते जवळ. आता तू काय करणार आहे? हे असं ब्लॉक्स तू लावून माझ्यासोबत खेळ ना. काय करायचं सांग मला. हे बघ काय करायचं सांग. काय करायचं हे बघ, हे माझं आहे ना. हा, बोल बोल बोल. सांग आता मला काय करायचंय. हे बघ, हे मधलं आहे ना, हे मधलं हे काढायचं. नंतर माझी भारी तुझी भारी. बर, कर तू कर. मला भेटी मी याला आधी म्हणतो. हा, काढ. कारण की हे सारखं पड. हा, कर. आता मी करू का? आता मी कर ना. हा, काढते. बोल. पण तू तर पकडलंय, मग ते स्टेबल नाही राहणार. ते स्टेबल आहे बघ. कर. माझे तर 2 आहे. तर मी हा काढते. 3 hours later. मध्ये बिझी. हॅलो, श्री कृष्णल बघा आमची. कृष्णल आमची होमवर्क करत ती आता ट्युशन जाणार आहे. ती होमवर्क पूर्ण करत होती तिचा. कारण की काल तिला टीचरने एक धप्पाटा दिला होता, कारण की होमवर्क पूर्ण झाला नव्हता म्हणून. सो आज ती पूर्ण तिचा होमवर्क करून जाणार आहे. ओके, सो बॅक टू द पॉइंट. उत्कर्षा आज ज्या कामामध्ये बिझी होती, ते काय काम आहे हे तुम्हाला लवकरच काही दिवसांमध्ये कळेल. सो त्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन ती गोळा करत होती आणि त्या कामामध्ये ती बिझी होती. त्यामुळे
तिला व्हिडिओ शूट करण्यामध्ये वेळ नाही मिळाला किंवा ऍक्च्युली ते काम माझं दिवसभरात चालू होतं आणि ऑलमोस्ट मला ते काम माझं खूप वेळ लागला मला, म्हणजे अख्खा दिवस माझा त्याच्यामध्ये गेला आणि मी बाकीच्या गोष्टी आवरत त्या गोष्टी करत होती. सो अशामुळे माझं त्या गोष्टी काही शूट झाल्या नाही. सो म्हणजे इव्हनिंग मध्ये तरी आपण काही ना काहीतरी शूट करूया. सो माझं सुद्धा आता ऑफिस जस्ट संपलेलं आहे ॲज सच. त्यामुळे इव्हनिंगला जसं की आज गुरुवार आहे, आम्ही गुरुवारी आरती करणार. स्वामींची आरती करतो आणि त्यानंतर मग वेळ स्वतःमध्ये घालवतो. आणि आज लवकर माझं ऑफिस संपल्यामुळे थोडा लवकर वेळ मिळाला, म्हणून मला म्हटलं आता थोडंसं शूट करूया. आणि आज आम्हाला म्हणजे आपण गप्पा मारूया, म्हणजे आज आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत. तुमचे जे काही कमेंट्स आहेत, वंडरफुल, एवढे सुंदर सुंदर कमेंट्स आम्हाला करता तुम्ही, म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीकडे तुमचं लक्ष आहे. बारीक लक्ष आहे. येस, आणि हे खूप अप्रिशिएट आहे. येस, कारण की ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप व्हॅल्यू करतात. तुमचे छोटे छोटे कमेंट्स, तुमचे छोटे छोटे म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही नोटीस करता आणि त्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता, बोलतात, ते खरंच मनाला खूप छान वाटतं. त्यामुळे आम्हाला सुद्धा ओके, सो त्यामुळे आम्हाला सुद्धा मी कॅमेरा होल्ड करते. सो त्यामुळे आम्हाला सुद्धा हुरूप येतो गोष्टी करण्याचा. आणि रोजची जी एक्साइटमेंट आम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना, ती त्याच्यामुळे दिसते, कारण की कमेंट सुद्धा छान असतात. मला फक्त कमेंट युट्यूबला नाही येत, मला इंस्टाग्रामला सुद्धा तुमचे कमेंट्स येतात. पर्सनली जे ओळखतात व्हॉट्सअपवर त्यांचे सुद्धा पर्सनली मला कमेंट्स आले. खूप छान वाटतं. असा प्रश्न एक आहे की जेवढे व्ह्यूअर्स आमचे बघतात व्हिडिओ, ते सबस्क्राईब नाही करत आहेत. सो तिथे थोडस मन आमचं नाराज होतं. नाही, ते सुद्धा होऊन जाईल. हा, सो त्याच्याबद्दल असं काही नाहीये, पण नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की एवढी आम्ही जर मेहनत घेतोय. सो एक असं वाटतं की बाबा हा लाईक आणि कमेंट तर करतायत पण सबस्क्राईब नाही करत आहेत. सो ते सुद्धा करा. आणि आरतीला सुरुवात करूया. शिवांचं खाऊन झालेलं आहे, सो आता आरती करायला घेऊया. ऑलरेडी माझी तयारी झालेली आहे, कारण काय माहितीये, शिवांशला ट्युशनला जायचंय आणि ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता 7 वाजलेले आहेत आणि त्याचं 7 पर्यंत असतं. तरीही आमची कृष्ण होमवर्क करते ना बाबू. आणि 7 वाजता बरोबर आहे ना, आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये एक मंदिर आहे मोठं. हा, तिथे सुद्धा बरोबर रोज 7 वाजता आरती होते. आणि ते मंदिर सुद्धा नक्कीच तुम्हाला मी दाखवेन, जर मला म्हणजे बाहेर गेल्यानंतर. सो ते नक्कीच तुम्हाला मी दाखवेन ते मंदिर. जे दोन्ही मंदिर आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये जे आहेत ते खूप मस्त आहेत. आणि हो, मी तुम्हाला 1 मिनिट, टीव्ही युनिट आहे ना तिकडचे, म्हणजे ते स्वामी आहेत. सो तिकडची ही पूजा आहे आमची. दुसरी मूर्ती आहे आणि एक मूर्ती म्हणजे बघा टीव्ही युनिटच्या खालीच आहे आणि एक मूर्ती आहे आमची, ती तिकडे आहे. सो चला आरती करूया आता. A few moments later. आत्ताच मुलांचं जेवण वगैरे झालेलं आहे, इवन आमचं पण जेवण झालेलं आहे. आणि माझ्या मुलीची फ्रेंड आली होती, सो ती आणि तिची आजी आली होती आणि ते लोक सुद्धा आता त्यांच्या घरी गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. सो आज सगळ्या गोष्टी थोडं करून तुम्हाला मी दाखवत आहे, कारण की जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी आज तुम्हाला दाखवलं, कारण गुरुवार असल्यामुळे आज माझ्याकडे खूप गडबड असते. आणि आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे स्वामींच्या कृपेने. सो आता व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.